नमस्कार, अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने गौरी गणपती विशेष स्पेशल पाकातील रवा लाडू. करायला खूप सोपी रेसिपी आहे. फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला. पाकातील रवा लाडू म्हणलं की बऱ्याचशा जणीच्या मनामध्ये धाकधूक असते की पाक आपला कडक तर होईल किंवा पाक एकदम कच्चा तर होईल. तर इथं सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही प्रमाण वापरलं तर तुमचा सुद्धा पाक हा कडक किंवा कच्चा होणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग जास्त उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पाकातील रवा लाडू बनवण्यासाठी इथं मी वाटीच्या प्रमाणे आणि वजनीप्रमाणे दोन्ही प्रमाण सांगितलेलं आहे. तर पाकातील रवा लाडू बनवण्यासाठी इथं बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित चाळून स्वच्छ करून रवा घ्यायचा आहे. तर इथं बारीक रवा घेतलेला आहे. वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हा रवा अर्धा किलो आहे आणि वाटीच्या प्रमाणे म्हणाल तर या वाटीने 4 वाट्या हा रवा आहे. तुम्ही कोणतंही तुमच्या घरातील वाटीचं प्रमाण घेऊ शकता, पण वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर हा रवा 500 ग्रॅम आहे. त्यानंतर इथं त्याच वाटीच्या प्रमाणे 2.5 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे वाटीच्या प्रमाणे, आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 300 ग्रॅम ही साखर आहे. त्यानंतर सजावटीसाठी थोडेसे मनुके घेतलेले आहेत, थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे घेतलेले आहेत कट करून. हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला टाकायचे असतील तर टाका, नसतील तर स्किप केले तरी सुद्धा चालेल. त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर लागणार आहे आपल्याला. त्यानंतर 1 वाटी आपल्याला वितळवलेले तूप घ्यायचे. लक्षात ठेवायचे तूप हे वितळवलेलंच घ्यायचे. त्यानंतर गॅसवरती 1 कढई ठेवायची आपल्याला आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यमच ठेवायची. कढई व्यवस्थित गरम झाली की आपल्याला सुरुवातीला 2 ते 3 चमचे तूप ओतायचे, जास्त ओतायचं नाही. तर इथे मी 3 चमचे तूप ओतलेलं आहे. त्यानंतर आपलं तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चाळून घेतलेला हा 4 वाट्या रवा जो होता तो टाकायचा आहे. आपल्याला पाकातील रवा लाडू बनवण्यासाठी बारीकच रवा वापरायचा आहे आणि तुपामध्ये हा रवा 1-2 मिनिट आपल्याला मध्यम गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. सतत हलवत राहायचं आहे ह्याला. आता परत 2 मिनिटानंतर आपल्याला आणखी 3 ते 4 चमचे तूप टाकायचं आहे आणि परत आपला रवा हा भाजून घ्यायचा आहे. आपल्याला व्यवस्थित हलवायचं आहे. मध्यम गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला 3 ते 4 चमचे तूप टाकत आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे. एकदम तूप नाही टाकायचं किंवा मोठ्या फ्लेमवरती रवा हा आपल्याला भाजून नाही घ्यायचा. जर मोठ्या गॅसवरती रवा भाजून घेतला तर रवा हा वरवरचा भाजला जाईल, पाक व्यवस्थित त्यामध्ये मुरला जाणार नाही. तर दर 2 ते 3 मिनिटाला इथं मी तूप 3 ते 4 चमचे टाकते आणि व्यवस्थित रवा हा भाजून घेते. तर रवा आपल्याला हलका बदामी रंग येईपर्यंत भाजायचा आहे. 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला तूप टाकायचं आहे आणि व्यवस्थित रवा हा भाजून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता आपल्या रव्याला हलका बदामी रंग आलेला आहे. रवा हा आपला एकदम व्यवस्थित छान भाजत आलेला आहे. तर टायमिंग म्हणाल तर 10 ते 12 मिनिट आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती. तर इथं आपला रवा व्यवस्थित भाजला गेला आहे. आता शेवटी सगळं आपल्याला तूप ओतायचं आहे. 2 ते 3 चमचे आपल्याला तूप हे ड्रायफ्रूट तळण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथं बघू शकता आता आपला रवा हा भाजला गेला आहे. 12 ते 13 मिनिट आपण हा रवा भाजून घेतला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हा रवा एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथं आपण ताटामध्ये एका रवा हा काढून घेतला आहे. व्यवस्थित बदामी रंग आलेला आहे, एकदम भारी दिसायला आहे. त्यानंतर आता आपल्याला ड्रायफ्रूट तळून घ्यायचे. तर राहिलेलं तूप जे होतं 1 ते 2 चमचे ते टाकायचे आणि ड्रायफ्रूट आपल्याला व्यवस्थित मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायचे. तर इथं आपले ड्रायफ्रूटसुद्धा व्यवस्थित तळले गेलेत. एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता यानंतर आपण पाक बनवून घेणार आहोत. त्यासाठी कढई ठेवायची. कढईमध्ये आपल्याला 2.5 वाट्या साखर टाकायची. आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला साखर बुडेल इतपतच आपल्याला साखरेमध्ये पाणी ओतायचं आहे. वाटीच्या प्रमाणे म्हणाल तर 1.25 वाटी हे पाणी आहे. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही सुरुवातीला लहानच ठेवायची. साखर विरघळेपर्यंत आपल्याला लहान ठेवायचे आणि त्यानंतर साखर विरघळल्यानंतर इथं आपली साखर आता विरघळली गेली आहे. साखर विरघळल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि या पाकाला एक उकळी येऊ द्यायची. तर आपल्या पाकाला इथं व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आणि हा पाक आपल्याला 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे.
आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. तर इथं आपला एकतारी पाक तयार झालेला आहे. चमच्यावर घ्यायचा आणि शेवटचा थेंब पडेपर्यंत थांबायचं. तर आपला इथं शेवटचा थेंब पडलाय, एक तार व्यवस्थित आली आहे. आता दुसरी पद्धत, दोन्ही बोटामध्ये आपल्याला पाकाचा एक थेंब घ्यायचा आहे आणि खेचायचं आहे. तर इथं एक तार आलेली आहे. आपला पाक व्यवस्थित बनलाय. त्यानंतर तळलेले ड्रायफ्रूट टाकायचे पाकामध्ये आणि वेलची पावडर. तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भाजलेला रवा आहे तो सुद्धा या पाकामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर इथं आपला रवा सगळा भाजलेला टाकून झालेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्याला सगळ्या या रव्यामधल्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात. एक समान हलवत राहायचे आणि व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्यात. तर इथं व्यवस्थित गुठळ्या मोडल्या गेल्यात आपल्या. व्यवस्थित रवा हा पाकामध्ये छान एकजीव झालेला आहे. सुरुवातीला आपल्याला वाटेल हे मिश्रण पातळ झालंय, पण जसं जसं थंड होईल तसं तसं ते घट्ट होईल. त्यानंतर एक ताट झाकायचं आहे आणि आपल्याला 1 तासभर हे ताट असंच ठेवायचं आहे. आता 1 तास झालेला आहे. आता आपण बघूया. तर सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण घट्ट झाल्यासारखं वाटेल, पण नंतर ह्याचे लाडू व्यवस्थित येतील. तर हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला उलटण्याच्या मदतीनं, अशा पद्धतीनं. तर सगळं इथं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. थोडंसं आपण हाताने सुद्धा ह्याला एकजीव करून घेऊया. ह्याच्यातल्या गुठळ्या मोडून घेऊया. तर आपलं हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता याचे आपण लाडू बांधणार आहोत. तर इथं लाडू सजवण्यासाठी मी थोडेसे मनुके आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. तर आता आपण लाडू बांधून घेऊया. तर तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही लाडू करू शकता, लहान किंवा मोठे. तर इथं मी मध्यम आकाराचे करणार आहे. तर इथं व्यवस्थित आपला लाडू हा बांधून झालेला आहे. एकदम गोलाकार झालेला आहे. एक मनुका आणि थोडेसे पिस्त्याचे तुकडे आपल्याला सजावटीसाठी इथं लावून घेतलेत मी. आणि व्यवस्थित आपल्याला आणखी थोडा लाडू वळून घ्यायचा आहे. तर इथं व्यवस्थित आपला लाडू तयार झालेला आहे. एकदम भारी दिसायला आहे. रंग बघू शकता तुम्ही, ह्याचं स्ट्रक्चर बघू शकता. एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत. बघता क्षणी खावेसे वाटायलेत. एकदम सॉफ्ट झालेले आहेत. आता याला ताटामध्ये ठेवून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळे लाडू बांधून घ्यायचेत. रंग बघू शकता तुम्ही कसला भारी आलेला आहे. दुसरा सुद्धा लाडू आपण वळून घेऊया. तर इथं आपला दुसरा सुद्धा लाडू व्यवस्थित वळून झालेला आहे. एकदम भारी दिसायला आहे. तर इथं आपले पाकातले रवा लाडू तयार झालेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.